हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का? अंजली दमानी यांचं खळबळजनक ट्विट। भुजबळांविरोधात जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठे ओबीसी नेते बनवणार का? दमानी यांचा सवाल। मवियाची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक। बैठकीमध्ये जगाडपात निर्णय होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्याचा आज दुसरा दिवस। दिघी, पोलादपूर आणि माणगावमध्ये ठाकरेंच्या सभा होणार। भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली लोकसभेवर अजित पवार गटाचा दावा। भंडारा, गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेलांची तयारी सुरू, तर अजित पवार मतदारसंघामध्ये मेळावे घेणार। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। दोन बाईक आणि फजिती ऐका। एकनाथ खडसेंची फडणवीसांसह अजितदादांवर टीका। तर रिक्षावाला मुख्यमंत्री तर टपरीवाला मंत्री होतो असंही वक्तव्य। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती। राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकींच्या नावाची चाचपणी। तर अजित पवार गटामध्ये जाण्याचा विचार नाही, वडिलांबद्दल काही बोलणार नाही, आमदार झिशान सिद्दीकींकडून स्पष्ट। राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा आज अखेरचा दिवस। रात्री 11:59 सर्वेक्षण संपणार। 3 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र पाठवण्याच्या सूचना। मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा मेसेज। मुंबईमध्ये 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी। मेसेज पाठवणाऱ्याचा शोध सुरू। उद्धव ठाकरेंनंतर संजय राऊतही उद्या कल्याण दौऱ्यावर। शाखांच्या लोकार्पणासाठी राऊत उपस्थित राहणार। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गट आक्रमक। मनसेकडून पुण्यामध्ये 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वाक्सकर, किशोर शिंदे, गणेश सातपुते इच्छुकांची यादी। रणजित निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकरांमधलं राजकीय वैर पुन्हा समोर। भाजपच्या रणजित निंबाळकरांच्या ऐवजी संजीवराजे निंबाळकरांना दिल्लीमध्ये पाठवा, रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य। ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीचा ससेमिरा थांबवा। महापालिका अभियंता संघटनेची हायकोर्टात याचिका। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील गोपनीय अहवाल कोर्टामध्ये सादर। गणेश माने आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका। शरद मोहोळच्या पत्नीचा कोर्टामध्ये पुरवणी जबाब। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार। अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर। अर्थसंकल्पानंतर आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची पत्रकार परिषद। राज्यातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर। सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं मार्चचा निर्णय। रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता। कर मिळालेल्या भागाचाच विकास करणार। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासकांची भूमिका। करदात्यांकडून कर भरण्यास टाळाटाळ केल्यानं निर्णय। रत्नागिरी हापूस आंब्याच्या 480 पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल। सिंधुदुर्ग आणि श्रीवर्धनमधून आंब्याची आवक। डझनाला 6 ते 11 हजारांचा भाव। महासागरामध्ये सक्रिय असलेली एल निनोची स्थिती सक्रिय राहण्याचा अंदाज। त्यामुळे राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी पावसाची शक्यता। भारत विरुद्ध इंग्लंड आज दुसरा कसोटी सामना। रोहित शर्माच्या नेतृत्वात विशाखापट्टणममध्ये सामना होणार। सकाळी 9:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।